जसं की आपल्याला माहीतच आहे की 2012 पासून या प्रभागामध्ये इथली जनता आम्हाला निवडून देत आहे। 2017मध्ये देखील आमचा 4चा पॅनल निवडून दिला आणि तेव्हापासून अतिशय जोमाने हा डोंगराळ भाग आहे, बराचसा फॉरेस्टचा विभाग आहे, तरी देखील या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम हे महानगरपालिकेला सांगून त्यांच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत। 2022च्या अगोदर कार्यकाळ बॉडीचा संपल्यानंतर देखील आपल्याला सर्वांना माहीत आहे की महानगरपालिकेच्या निधीमधून व शासकीय निधीमधून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। आज या ठिकाणी आमचे राहुल मिनजगे भोईर यांच्या घरापासून ते वरती सावंत, तसेच आमचे बुवा दादा, अशा 3 गल्ल्या या ठिकाणी आज या कामाचा भूमिपूजन झालेलं आहे। आजच्या भूमिपूजनाला उपस्थित माझे सहकारी मित्र नगरसेवक राम पाटील साहेब, तसेच आमचे सगळे नामनगरचे या ठिकाणी राहणारे आमची सर्व जनता, माझे सर्व तरुण सहकारी असतील, आमच्या महिला भगिनी। खरं तर या ठिकाणी 2013मध्ये या गल्लीचं काम झालं होतं, परंतु अनेक ठिकाणी गल्ली तुटलेली आहे। त्याच्यामुळे लोकांना डोंगरावरती ये-जा करण्यासाठी पावसामध्ये देखील खूप कष्ट सहन करावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। परंतु आता महानगरपालिकेच्या जनरल फंडामधून या कामाची मंजुरी झालेली आहे, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे आणि आज हे काम या ठिकाणी चालू होत आहे। मला वाटतं की पूर्ण प्रभागामध्ये आमच्या कुठे काम बाकी राहिलेलं नाही, परंतु थोडेफार जर कुठं बाकी राहिलं असेल निश्चितच आम्हाला अजून जो वेळ मिळत आहे त्या वेळामध्ये आम्ही ते काम पूर्ण करू, कारण का अजून एक 4-5 फायली आम्ही मंजूर केलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा काम मला असं वाटतं इलेक्शन येईपर्यंत निश्चितच स्वरूपामध्ये हे काम चालू राहील, कारण का इथल्या जनतेने जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला या ठिकाणी आम्ही खरे उतरून त्यांची पाण्याच्या समस्या असेल, रोडचे असेल, गटार पातळीचे होतच राहणार, कारण का गटार पातळी हे डोंगराळ भाग आहे, ते तुटत राहणार, ते होणार। परंतु खऱ्या अर्थाने मेन जी समस्या होती पाण्याची आणि मेन CC रोड हे पूर्ण झालेले आहेत। त्याच्यामुळं आमचे हे नागरिक देखील आनंदी आहेत आणि आम्हाला एक समाधान वाटते की लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही ते काम करण्यासाठी या ठिकाणी खरं उतरत आहोत। त्याचा एक आम्हाला देखील सार्थ अभिमान आहे। लोकांचा असाच विश्वास निश्चितच आमच्यावरती राहिला तर येणाऱ्या काळामध्ये गायत्रीनगरमध्ये अजून मोठ्या स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे सुविधा कशा देता येतील यासाठी आम्ही रामशेठ असतील, मी असो, आमचे महबूबा असेल, आमचे इतर सहकारी असे आम्ही मिळून निश्चितच पूर्ण प्रयत्नशील राहू, असं या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या लोकांना मी आश्वासन देतो। सेवक विकास निकम साहेब आणि रामा पाटील साहेब हे आपल्या वार्डाचे नगरसेवक आहेत आणि यांनी अनेक वेळा आपल्या वार्डामध्ये 2 टर्मचे नगरसेवक आहेत। हे 2 टर्म ह्याच्यासाठी निवडून आले, ह्यांनी आपल्या वार्डामध्ये खूप प्रमाणामध्ये कामं केलेत। जसं की इथं पाण्याची खूप मोठी समस्या होती, डोंगराळ भाग असल्या कारणाने इथून पाणी भरायला आम्ही नायगावमध्ये जायचो, मग त्यांनी पाण्याची मोठी समस्या दूर केली। आता या डम्पिंग ग्राउंडवरती पण ती समस्यावरती निवारण करणारच आहेत आणि इथं प्रत्येक गल्लीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत। तर ही माझी पण गल्ली होती, मी राहुल मिनजगे, माझी पण गल्ली होती। मी त्यांना एक शब्द ठेवला की भाऊ माझ्या गल्लीचं काम करायचं आहे, तर त्यांनी विचार न करता त्यांनी निधी पास करून दिलेला आहे इथं। तर पूर्ण आपले डोंगरीचे सर्व लोकसंख्या जेवढी पण आहेत त्यांचे मागे हमेशा उभे राहू आणि यावेळेस पण त्यांची विक्ट्री हॅट्रिक म्हणून यावेळेस त्यांना प्रचंड मतांनी जिंकून आणून देऊ। धन्यवाद। रामनगरवासी सिनियर सर्वात अगोदर विकास निकम साहेब व राम पाटील यांचं अभिनंदन करतो। त्यांनी आमच्या हाकेला आवाज देऊन आमची समस्या जाणून घेऊन या कामाची सुरुवात केली आणि त्यांनी 2019मध्ये निवडून आल्यापासून सतत आमच्या हाकेला ते धावून आले आणि सर्व कामं करत गेलेत। अजून ज्या काही समस्या राहिल्या त्या इथून पुढे ते योग्य रीतीनं हाताळतील आणि करीत राहील। आमच्या पूर्ण रामनगरवासियांचा त्यांना आशीर्वाद राहील, सहकार्य राहील। तुम्हाला सांगायला एक आनंद वाटतो की आपले कर्तृत्ववान नगरसेवक विकास निकम साहेब यांनी 2 वर्ष नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर सुद्धा निधी आणून आपल्या कामाचा सतत पाठपुरावा करत राहिले आणि
काही लोक ड्युटीवर असताना किंवा पदावर असताना कामं करत आहे आणि आपले नगरसेवक पदावर नसताना सुद्धा नगरपालिका बरखास्त असताना बी ह्या काम पूर्णपणे तडीस नेत आहे. त्याच्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा रामनगर वासियातर्फे सर्वांकडून त्यांचं अभिनंदन व आभार मानतो. धन्यवाद. हाय दोस्तों, मैं छोटू दादा T9 TV न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए और आगे शेयर भी कीजिए.